का जिजाबाई? मी वजं होती, बरोबर आहे. जो पैसे नाही कमवत ती सगळी जण तुझ्यासाठी वजस्त आहे. बरं झालं तू आपल्या डोक्यावरून वजं उतरवलंय. आत्या, असं नका बोलू. ओझं नाही आहात तुम्ही. आत्या आहे माझी. आराम करा. तुम्ही माझ्यासोबत जरा बाहेर या, तुमच्याकडे जरा काम आहे. येतो मी आत्ता. हा भीमराव आज पुन्हा परीक्षा देण्यात यशस्वी झाला आणि आम्ही काहीच करू शकलो नाही. तू सांग, काय केलं पाहिजे आम्ही? आणि इथून पुढे मध्ये बोललीस ना तर हा चाकू तुझ्या हातात नाही देणार, तर यानेच तुझा गळा कापेन. तुला काहीतरी विचारलंय आम्ही. बोल, काय करू? बघा आता मी काही पण बोलले तरी तुम्ही ऐकणार नाही. ही नवऱ्याची मर्जी असते की त्याने बायकोचं ऐकायचं की नाही, पण बायकोचं कर्तव्य हे आहे की जे तिला योग्य वाटेल ते बोलावं. तर तुला जे योग्य वाटतं ते बोल. अहो, मला असं वाटतं की भीमराव काही साधारण माणूस नाहीये. त्याच्याकडे काही ना काही दिव्यशक्ती नक्कीच आहे. त्याच्या बोलण्यात मला सतर्कता दिसते. मला असं वाटतं की भीमरावशी जो कोणी भिडेल ना तो नक्कीच हरेल. आणि असं का वाटतं तुला? आता हेच बघा ना, आजपर्यंत तुमच्या समोर कोणच टिकलं नाही. किती मोठी मोठी माणसं, उच्च जातीतली माणसं तुमच्या दारात येऊन नतमस्तक झाली, आणि ते पण छोट्या जातीतला साधारण माणूस. तुमच्यासारखा महान माणूस सुद्धा त्याचं काही बिघडू नाही शकले. आणि त्यात तो कोणतो नरोत्तम कित्येक वर्ष त्याच्या पाठी लागलाय, पण आजपर्यंत त्याचं काही बिघडवू नाही शकला. आणि म्हणूनच मला वाटतं की नक्कीच भीमकडे एखादी दिव्य शक्ती आहे. दिव्य शक्ती? हो, अरे, ऐकलं का तुम्ही लोकांनी? दिव्य शक्ती. अच्छा, आम्हाला विचार की आम्हाला एवढं हसू काय येतंय? विचार विचार. काय येत आहे? कारण तुझ्या डोक्यात ना शेण भरलंय. या खालच्या जातीच्या भीमरावला त्याच्या गल्लीच्या बाहेरचं कुत्र सुद्धा ओळखत नाही. त्याच्यामध्ये तुला दिव्य शक्ती दिसते. हा, आता हे सांग मला की तुला कसं वाटतं की त्याच्यामध्ये दिव्य शक्ती आहे? सांग. ते भाऊ, बाहेर सांगितलं कोणी की भीमरावाचं ह्या घरात येणं जाणं असतं. तुम्हाला त्याचा काही पत्ता वगैरे माहिती आहे का भीमरावाचा? क्या हुआ? त्याला भेटायचं होतं. बोल, कोण आहे? मालक, कोणतरी भीमरावचा पत्ता विचारतोय. भीमराव बद्दल? इथे हात पाठव. जा. भाऊ नमस्कार. भाऊ, भीमरावाचा पत्ता माहित आहे का तुम्हाला? त्यांना भेटायचं होतं. तुम्ही त्याचे नातेवाईक आहात? नाही नाही, मग? मी पुण्यातून आलोय, ज्योतिबा फुलेंच्या आश्रमातून. इथे मुंबईला आलो होतो. खूप काही ऐकलं होतं भीमराव बद्दल. विचार केला त्याला भेटून जाऊ. त्यांना भेटून जावं का भाऊ? हा भीमराव कोणी गव्हर्नर आहे का त्याला भेटायला? काय करणार त्याला भेटून? हा, त्यांचं दर्शन घ्यायची इच्छा होती. दर्शन? असं काय आहे त्याच्यामध्ये की त्याचं दर्शन घेण्यासाठी उतावीळ होत आहे? त्यांचं नाव ऐकूनच एक दिव्यपणाचा आभास होतो. चल, निघ इथून.
आणि दुसरीकडे जाऊन शोध. नाही तर तुला इथेच दिव्यतेचा अनुभव घडवून देऊ. चल जा. भाऊ, तुम्ही प्रचंड देवांचं नाव ऐकलंय का? प्रचंड देव? नाही. ते कोण आहे? याला धक्के देऊन बाहेर काढा. बघितलं तुम्ही? भीमरावला या विभागाच्या बाहेरची माणसं सुद्धा ओळखतात. आणि तुम्हाला? पण तुला हे माहिती नाही की आपल्या नवऱ्याचं नाव आपल्या तोंडून घ्यायचं नसतं. हा? अहो, मी माझा धर्म नाही विसरले. ज्यांच्याशी माझं लग्न झालं होतं, आजपर्यंत मी त्यांचं नाव माझ्या तोंडून नाही घेतलं. प्रचंड देव तर तुम्ही स्वतःच ठेवलं होतं. चल, गुपचूप आत जा. तुम्ही बरोबर बोललेलात. पतीचा हक्क आहे की तो त्याच्या बायकोचं ऐको किंवा न ऐको. पण एक पत्नी, तिचं कर्तव्य आहे की ती तिच्या पतीला योग्य मार्ग दाखवेल. आणि जे बरोबर आहे ते मी बोलून टाकलं. बोललोय ना, तर आता आत जा. नाहीतर एवढं मारू की बुद्धी ठिकाण्यावर येईल तुझी. चल जा. दिव्य शक्ती, आभास, आभास. मला काय बी नाही माहित. जे डॉक्टरनी सांगितले ते सगळं घेऊन येऊ. कुठून आणणार? कसं आणणार? इतके पैसे कुठे आहेत रमा आपल्याकडे? मला नाही माहिती. एक तर जबाबदारी बी घ्यायची आणि वरतून ऐकायचं बी. तुम्ही तिथं बी काय नाही बोलले. मला असं रोज ऐकून घ्यायला नाही आवडत. चांगलं मलाही नाही वाटत रमा. पण दुसऱ्यांच्या बोलण्यावरून आपण त्रास करून घेण्यात काही अर्थ नाहीये. काय आहे ना रमा, आयुष्य हे आपली परिस्थिती आणि शांत मनाने घेतलेल्या निर्णयांवर चालते. असं कोणाच्याही बोलण्यात येऊन नाही. मी तुमच्यासारखी नाहीये. मला लोकांच्या बोलण्याचं वाईट नाही वाटत. दुःख होतं. रमा, तू रडू नकोस. दुःख तर मलाही होतं ना रमा. पण काय करणार? दुःख बघावं लागेल आपल्याला. पण किती आणि कवर सहन करणार? रडू नकोस. हे बघ, एक मार्ग आहे यावर. जेव्हा तुम्हाला कोणी दुःख देतं, त्रास देतं, तर त्यावेळी त्या व्यक्तीला आपलं समजायचंच नाही. भलेही ती व्यक्ती खूप जवळची का असेना, आपली स्वतःची का असेना, पण जेव्हा दुसरी व्यक्ती तुम्हाला तो आनंद देते, समाधान देते, मदत करते, तर काही वेळासाठी त्या व्यक्तीला आपलं मानावं. कधीच त्रास नाही होणार आणि दुःखही नाही होणार. पण असं कुठवर चालायचं? किती दिवस आपण कमीपणा घेत जगायचं? मलाही नाही माहिती आहे रमा. पण मला एक गोष्ट माहिती आहे. जी माणसं खरी आणि इमानदार असतात ना, त्यांच्या आयुष्यात खूप साऱ्या अडचणी येऊ शकतात, पण त्यांचा शेवट कधीच वाईट होत नाही. कारण जर दुःख देणारे, त्रास देणारे हजारो लाखो लोक आहेत, तर मदत करणारे 1-2 जण असतातच. आणि या 1-2 जणांची मदत
त्या सगळ्या त्रासांवर खूप मोठी असते. भीमराव, भीमरावजी नमस्कार. नमस्ते. मी पुण्यातील ज्योतिबा फुलेजींच्या सत्यशोधक समाजाच्या वतीने आलो. खूप खूप नाव ऐकलं होतं आपलं. इथून चाललो होतो, विचार केला आपलं दर्शन करून जावं. मलाही आनंद झाला तुम्हाला भेटून. जर तुम्हाला अडचण नसेल तर घरी या, जवळच आहे. हे बघा, घरी तर येणं शक्य होणार नाही. बस फक्त तुम्हाला भेटण्याची प्रबळ इच्छा होती, भेटून घेतलं. आता पुण्यासाठी निघेन. भीमरावजी, मला माहिती आहे की तुम्ही खूप कष्टात जगत आहात, शिकत आहात, उपेक्षित जातीसाठी काम करत आहात, एक नवीन मार्ग बनवत आहात. हे काही पैसे आहेत, तुम्ही ठेवून घ्या. तुमच्या उपयोगाला येतील तर मला खूप आनंद होईल. समाधान होईल की तुमच्या लढाईत मी कामी आलो. हे बघा, तुमचे खरंच खूप खूप आभार, पण ह्याची काही गरज नाहीये. हे बघा, हे पैसे ठेवा तुम्ही. अहो, हे ऐका ऐका, आमची श्रद्धा आणि विश्वास समजून ठेवा. आता मी स्टेशनवर जायला निघतो आणि पुण्याला पोचल्यावर मी सगळ्यांना सांगेन की मी भीमराव आंबेडकरजींना भेटलो, एका सच्च्या योद्ध्याला भेटलो. तुम्हाला भेटून खूप आनंद झाला आणि मनात एक विश्वास निर्माण झाला की आता सगळं काही चांगलं होईल, सगळं काही बदलून जाईल, सगळ्या जाती मिळून एकत्र राहू. आता मला आज्ञा द्या. हे घे रमा. जे सामान डॉक्टरांनी सांगितलंय ते सगळं घेऊन ये. पण ह्यामुळे नाही की तुझ्या सासूनी तुला सगळं ऐकवलं, तर ह्यामुळे त्या सगळ्यांची आपल्या आत्याला खूप गरज आहे. जा. जी माणसं खरी आणि इमानदार असतात ना, त्यांच्या आयुष्यात खूप साऱ्या अडचणी येऊ शकतात, पण त्यांचा शेवट कधीच वाईट होत नाही. कारण जर दुःख देणारे, त्रास देणारे हजारो लाखो लोक आहेत, तर मदत करणारे 1-2 जण असतातच. तुम्ही बरोबर बोलला होता. चांगल्या लोकांसोबत कधी वाईट नाही होत. बाबा, बाबा तर तुमची नोकरी करायला गेलते ना? हो. हे तर इथं मजुरी करतायत. बाबा, बाबा, बाबा थांबा. बाबा, हे सोडा. बाबा, काय करताय तुम्ही? हे काय करताय तुम्ही? पुन्हा हे काम सुरू केलं? नगरपालिकेचं ते काम मी त्याचं- सोडून दिलंय. सोडलंय? पण बाबा, ते काम घराच्या जवळ होतं आणि त्याच्यात शारीरिक मेहनत नव्हती. हो पुरी, शारीरिक कष्ट नव्हते. ते काम घराजवळ पण होतं, पण त्याने मला मानसिक गुलाम झाल्यासारखं वाटायचं. ते काम करण्यासाठी मी भीमला पण अडवलं होतं की, पण ह्याने माझं अजिबात ऐकलं नाही. पण जगण्यासाठी ते काम योग्य होतं बाबा, वाईट नव्हतं. जगण्यासाठी? भीम,
तू जगायचा विचार करतोय? माझा पोरगा फक्त जगण्यासाठी शिकतोय. मी त्याला यासाठी नाही शिकवलं की तो फक्त जगायच्या इच्छेसाठी लंडनला शिकायला जाणार. आतासाठी विचार केलायस, ठीक आहे, पण भविष्यात हा विचार कधी करू नकोस. या समाजाने आपल्या जातीला धरून एक समज निर्माण केलेला आहे. आपण वाटल्यास काहीही करू, पण शेवटी करणार फक्त साफसफाई. म्हणूनच एवढं शिक्षण घेऊन सुद्धा आपण हे काम करू नये की लोकांमध्ये कदाचित कमीत कमी विश्वास तर निर्माण होईल. वय पोरा, आणि तू जे आवेदन पत्र दिलं होतं ते तुझ्या बाबाने फाडून फेकून दिलं आणि आता हे काम करायला लागले. बाबा, जेव्हा मी ते झाडू मारण्याचं काम करत होतो ते ह्यामुळे नव्हतं करत की ते मी निवडलं होतं किंवा ती माझी आवड होती. फक्त ह्यामुळे करत होतो कारण ती मजबुरी होती. आणि जेव्हा तुम्हाला मी ते काम करायला सांगितलं ते ह्यामुळे कारण ते खूप घराच्या जवळ होतं आणि तुमच्यासाठी योग्य वाटलं मला. तुमची तब्येत बघितली आहे बाबा, आधीच एवढी खराब झाली आहे. वारंवार आजारी पडतात तुम्ही, तब्येत खालावली आहे तुमची. आणि तुम्हाला ह्या गोष्टींनी फरक पडतोय की लोक काय म्हणतील. मला माझ्या बाबांची काळजी आहे. ह्या गोष्टीचा विचार नाही करत मी की एका रिटायर्ड सुभेदाराला झाडू मारताना बघून लोक काय म्हणतील. मला असं वाटतंय तुम्ही पुन्हा एकदा विचार करावा. आणि आत्ताच चला नगरपालिकेच्या ऑफिसमध्ये अधिकाऱ्यांशी बोलतो, तुम्ही परत ते काम चालू करा. नाही, फरक पडतोय. माझं बोलणं ऐक जरा. ते काम मला नाही करायचंय. मी तुम्हाला पूर्ण समजून घेतोच आहे बाबा, तुम्ही मला समजून नाही घेत आहात. माझ्या बाबांची तब्येत खराब आहे. लहानपणी मी माझ्या आईला गमावलंय. घरामध्ये आत्या आजारी आहे. ओझं वाहता वाहता माझ्या बाबांना काही झालं तर मी कसा जगणार आहे. मला काही माहित नाही बाबा. तुम्ही ते काम पुन्हा चालू करणार. बाबा, हे बरोबर बोलतायत. तुमच्या तब्येतीची आम्ही अशी हेळसांड नाही करू शकत. तुम्ही हे काम सोडून द्या आणि घरी चला. बघ पोरा, मला हे काम करताना बघून तुला त्रास होतोय ना? हा? हो. जेव्हा तू साताऱ्यामध्ये होतास तर शाळेमध्ये शिकण्यासाठी ते सगळ्या लोकांबरोबर एकटा लढायचास, जे जे तुझ्या अभ्यासाच्या विरुद्ध होते. गुरुजी, खरोखर काही ऐकू येत नाहीये आणि समजत पण नाहीये. जेवढं ऐकायला येत आहे तेवढं पुरेसं आहे. शिकून सवरून कुठला बॅरिस्टर होणार आहेस तू की तुला स्वच्छ ऐकायला यायला हवं म्हणून? तिथेच उभा राहा आणि तिथूनच शिक. मी पण पाहतो तू हे विद्यालय कसं काय उघडतोस, कसं इथं शिकतोस. तुम्ही आणि तुमच्यासारखी माणसं जे हवं ते करो. मला किंवा कुणालाही, ज्यांना खरोखर शिकायचंय त्यांना तुम्ही नाही थांबवू शकत. तर निर्णय झालेला आहे, भीमराव आणि त्याच्या जातीचा कोणताही मुलगा या विद्यालयात नाही शिकणार. त्या दिवसापासून आजपर्यंत तू संघर्ष करत आलेला आहेस, संघर्ष करतोय. तुझा हा संघर्ष बघून मला पण त्रास होतोच की, परत परत होतीये. पण मी माझ्या मनाला समजवून तुला संघर्ष करण्यापासून कधी अडवलं नाही, जरी तू माझा पोरगा आहेस. त्याचप्रमाणे तू पण स्वतःला सांभाळ आणि मला माझा संघर्ष करू दे. धीरे सब
करतो